नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं 12वी बोर्ड परीक्षेच्या वन शॉट लेक्चर सिरीज मध्ये. आज आपण कमी वेळेत जास्त स्कोर करून देणारा चॅप्टर बायनोमियल डिस्ट्रीब्युशन, जसं की आपण मागचा चॅप्टर बघितला बघा, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन 5 मार्कांसाठी होता. हा सुद्धा सेम त्याच पद्धतीचा चॅप्टर आहे. मी तर म्हणतो त्याच्यापेक्षा सुद्धा सोपा चॅप्टर आहे. कमी वेळेत तुम्हाला 5 मार्क बोर्डासाठी आणि एमएसटी सीईटीच्या परीक्षेमध्ये 1 ते 2 प्रश्न या चॅप्टरवरती नेहमी विचारले जातात. बघा, बायनोमियल डिस्ट्रीब्युशन मधला इम्पॉर्टंट कन्सेप्ट आणि फॉर्म्युले घेत असताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची, या ठिकाणी फक्त तुम्हाला 4 किमती कळाल्या पाहिजेत. 4 किमती, 4 नाही, मी तर म्हणतो 3च किमती. त्या कोणत्या आहेत बघा, तर एक आहे एन, एक आहे पी. पी कळाला म्हणजे किंवा ऑटोमॅटिक कळणार, आणि एन कळाल्याच्या नंतर आपल्याला माहिती झाला पाहिजे एक्स. एन एक्स ह्या 2 किमती कळाल्या की त्यानंतर पी क्यू, इतक्या किमती लक्षात आल्या की आपले फॉर्म्युले संपले. लक्षात घ्या, जर आपल्याला एक्स सक्सेस आउट ऑफ एन ट्रायल्स, मी नंबर ऑफ ट्रायल्स केल्यानंतर त्याच्यापैकी एक्स सक्सेस मिळतील, याच्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स सक्सेस आउट ऑफ एन ट्रायल्स. तर त्याच्या ठिकाणी फॉर्म्युला घ्यायचा आपण, एन सी एक्स पी चा पॉवर एक्स क्यू चा पॉवर एन मायनस एक्स. या ठिकाणी एन म्हणजे काय की टोटल ट्रायल्स किती करणार, यक्स म्हणजे काय की त्याच्यापैकी सक्सेस किती वेळेस पाहिजे, पी म्हणजे सक्सेस, क्यू म्हणजे नॉट सक्सेस, नॉट सक्सेस इन द सेन्स फेल्युअर किती असेल त्या पद्धतीने. दॅट्स इट. हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. त्यानंतर ई ऑफ एक्स एक्सपेक्टेड व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर एन इंटू पी, व्हेरियन्स कॅल्क्युलेट करायचा असेल तर एन इंटू पी इंटू क्यू, आणि स्टँडर्ड डेव्हिएशन ते तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे काय की व्हेरियन्सचा स्क्वेअर रूट घ्यायचा. दॅट्स इट. हे 4 फॉर्म्युले आहेत फक्त या ठिकाणी. याच्या व्यतिरिक्त दुसरं तिसरं काहीही नाही. याच्यामध्ये चॅप्टर संपला. आता आपण बघणार आहोत की याच्यावरती बोर्डच्या परीक्षेला आपल्याला कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. लक्षात घ्या, आपल्याला बोर्डचा पेपर पॅटर्न माहिती आहे. क्वेश्चन नंबर 1 जो की सेक्शन ए मध्ये असतो, तर क्वेश्चन नंबर 1 हा एमसीक्यू टाईपचा प्रश्न असतो. त्या ठिकाणी प्रत्येक प्रश्न 2 मार्कांना विचारला जातो. जर आपल्याला या ठिकाणी विचारलं, इफ द मीन अँड व्हेरियन्स ऑफ बायनोमियल डिस्ट्रीब्युशन आर 18 अँड 12 रिस्पेक्टिव्हली, देन द व्हॅल्यू ऑफ एन इज. कोणता ऑप्शन करेक्ट आहे, तर या ठिकाणी मी लिहिणार ऑप्शन जो करेक्ट असेल इक्वल टू. आता आपल्याला सगळ्यांना माहिती झालंच असेल आतापर्यंत, जर तुम्ही मागचे लेक्चर बघितले असेल तर एमसीक्यूचा प्रश्न कशा पद्धतीने त्याचं उत्तर लिहायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल. ऑप्शन कोणता करेक्ट आहे तो पण लिहून त्याचं उत्तर लिहायचं. ओके, चला याला आपण या ठिकाणी सॉल्व्ह करूया. काय म्हटलं या ठिकाणी, तर मला मीन दिलाय 18, हे मीन इक्वल टू 18. आता मीन म्हणजेच काय असतो आपल्यासाठी, तर मीन म्हणजे आता फॉर्म्युला सांगितलं मी तुम्हाला, एन पी. देअर फोर एन पी इज इक्वल टू 18. त्यानंतर दुसरं काय दिलंय मला, व्हेरियन्स दिलाय 12, व्हेरियन्स ऑफ एक्स इक्वल टू 12. आता व्हेरियन्स म्हणजेच काय असतो, तर व्हेरियन्स म्हणजेच असतो एन पी क्यू इक्वल टू 12. आता या ठिकाणी लक्षात घ्या, आपल्याला काय काढायचं आहे, एन ची किंमत काढायची आहे. ठीक आहे, ती आपण काढू. पण लक्षात घ्या की आपल्याला एन ची किंमत काढण्यासाठी तर काही माहिती नाही ना या ठिकाणी. ज्या गोष्टी माहिती आहेत तर त्याच वापरावं लागेल. मग काय करू, तर एनपी माहित आहे, एनपी क्यू माहित आहे. मी काय करतो, या ठिकाणी कुणाला पण कुणी डिवाइड करा, एनपी ला एनपी क्यू ने करा किंवा एनपी क्यू ला एनपी ने करा, काय फरक नाही पडत. इक्वल टू, आता एनपी ला जर एनपी क्यू ने केलं तर सांगा, एनपी ची व्हॅल्यू किती आहे 18, डिवाइड बाय एनपी क्यू ची किती आहे 12. ओके, या ठिकाणचा एनपी एनपी कॅन्सल, तर मग मला मिळालं या ठिकाणी 1/क्यू इक्वल टू, या ठिकाणी काय मिळाला, 6 ने जर डिवाइड केलं तर 3/2. देअर फोर क्यू इज इक्वल टू 2/3. आता क्यू मिळाला 2/3, तर याच्यावर मला पी मिळू शकतो. यस, बिलकुल मिळू शकतो. मग म्हणा हेअर पी प्लस क्यू इक्वल टू 1. बरोबर, तर पी बरोबर काय मिळेल, 1 मायनस क्यू, दॅट इज 1 मायनस क्यू ची व्हॅल्यू 2/3. म्हणजेच मग मी म्हणणार या ठिकाणी पी इज इक्वल टू किती मिळाला, 1 मायनस 2/3, दॅट इज 1/3. दॅट्स इट. ओके, चला आता पी मिळाला, तर ही पी ची किंमत जर मी ह्या एनपी मध्ये जर सबस्टिट्यूट केली तर मला या ठिकाणी एन पण मिळेल. ओके, चला घ्या बरं, मग काय हे एन पी इज इक्वल टू किती आहे किंमत 18. एन पी च्या जागी 1/3 इक्वल टू 18. हा 3 डिवाइड पलीकडे जाऊन मल्टिप्लाय केला तर एन इज इक्वल टू 18 इंटू 3. देअर फोर एन इज इक्वल टू किती मिळाला, 54. हा प्रश्न जर थेरोटिकल मध्ये विचारला तर इतक्या पद्धतीने लिहिणार. ओके, जर एमसीक्यू विचारला तर डायरेक्ट डायरेक्ट या ठिकाणी कोणता ऑप्शन करेक्ट आहे,
ऑप्शन नंबर बी दॅट इज 54. ओके, 2 मार्कांना प्रश्न आहे. परत एकदा सांगतो, तुम्ही जर मागचे लेक्चर बघितले नसेल तर लक्षात घ्या, जर हा प्रश्न एमसीक्यू मध्ये आला तर त्या ठिकाणी सोल्युशन मध्ये ऑप्शन कोणता करेक्ट आहे, ठीक आहे, बी करेक्ट आहे तर बी लिहून बी चा ऑप्शन काय दिलाय तो लिहिणं अपेक्षित आहे, तर तुम्हाला या ठिकाणी 2 मार्क मिळतील. जर या ठिकाणी माझा सी करेक्ट राहिला असता तर मी ऑप्शन सी 18 असं लिहिलं असतं, ठीक आहे. आणि त्याला एक छान छान चौकट करा, पेपर एक्झामिनर वरती थोडंसं इम्प्रेशन पडेल, कारण की हा तुमचा काय आहे, पहिला प्रश्न आहे, ठीक आहे. या ठिकाणी सोल्युशन काय मिळाला तर तुम्हाला ऑप्शन बी मिळाला, ते त्या पद्धतीने लिहून टाका. एमसीक्यू टाईप मध्ये अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. फॉर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन एनचं किंमत दिलेलं आहे, त्यानंतर प्रोबॅबिलिटी दिलेलं आहे, विचारलं की पी ची किंमत किती आहे. बघा या ठिकाणी काय म्हटलंय, हेअर प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू 4 इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू 3 आणि n ची किंमत किती दिली तर n दिलाय बघा आपल्याला 5. ओके, चला आता सगळ्यात सुरुवातीला तर फॉर्म्युला घ्या, एन सी एक्स पी चा पॉवर x क्यू चा पॉवर n मायनस एक्स इक्वल टू या ठिकाणी एन सी एक्स पी चा पॉवर एक्स क्यू चा पॉवर n मायनस एक्स. ओके, आता सांगा या ठिकाणी मला n ची किंमत किती आहे तर 5, पलीकडच्या साठी पण n 5. आता फक्त x वेगवेगळा आहे. या ठिकाणी आपल्याला मिळेल 5 सी एक्सच्या जागी 4 पी चा पॉवर एक्स म्हणजेच 4 आणि क्यू चा पॉवर n मायनस एक्स म्हणजेच 5 मायनस 4 इक्वल टू या ठिकाणी 5C3. ओके, पी चा पॉवर किती 3, क्यू चा पॉवर 5 मायनस 3 म्हणजेच मला किती मिळेल बघा. आता हे परमिटेशन कॉम्बिनेशन मध्ये आपण बघितलेलं आहे NCX बरोबर, NCR बघितलं आपण त्या ठिकाणी. वरचा नंबर खालच्या नंबर मध्ये जर 1 चा डिफरन्स असेल, किती 1 चा, तर आन्सर काय असतो, जो नंबर वरती आहे तो, म्हणजे या ठिकाणी मला मिळेल 5 पी चा पॉवर 4 5 पी चा पॉवर 4 इंटू क्यू चा पॉवर 5 मायनस 4 दॅट इज 1 इक्वल टू पी चा क्यूब आणि क्यू चा पॉवर 2. आता त्यानंतर बघा परमिटेशन कॉम्बिनेशन मध्ये बघितलं तर वरचा नंबर खालचा नंबर जर दोघांमध्ये डिफरन्स 2 चा असेल, बरोबर, तर आता हे किती आहे 5 3 2 चा डिफरन्स आहे ना, मग याला डायरेक्ट काय कॅल्क्युलेट करायचं, तर 5 इंटू 4 डिवाइड बाय 2 तर किती आलं हे 520 भागिले 2, तर हे आलं आपलं 10. दॅट्स इट. क्लिअर सगळ्यांना. ज्या विद्यार्थ्यांना हे शॉर्टकट लक्षात नसून आलं की नेमकं कसं करायचं, बरोबर, तर फॉर्म्युला बघा, फॉर्म्युला काय आहे 5P3, तर 5 चा फॅक्टोरियल डिवाइड खाली काय असणार आहे 3 चा फॅक्टोरियल. ओके, नंतर 5 मायनस 3 चा फॅक्टोरियल. चला घ्या 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 हा 5 चा फॅक्टोरियल. आता 3 चा फॅक्टोरियल 3 इंटू 2 इंटू 1 इंटू 5 मायनस 3 2 चा फॅक्टोरियल आणि 2 चा फॅक्टोरियल म्हणजे 2 इंटू 1. बघा बरं, हा 3 टू 1 कटला 3 टू 1 कटला, म्हणजेच वरती राहिला 5 गुणिले 4, खाली राहिला 2 गुणिले 1. बरोबर, मी डायरेक्ट घेतलं. दॅट्स इट. या ठिकाणी आपल्याला 10. ओके, शॉर्टकट लक्षात ठेवा. कसं लक्षात ठेवा, जर दोघांमध्ये डिफरन्स जर 2 चा असेल, कितीचा 2 चा, जर दोघांमध्ये डिफरन्स 2 चा असेल तर डायरेक्ट हा 5 आणि त्याच्या आधीचा एकच नंबर फक्त म्हणजे 5 इंटू त्याच्या आधीचा एकच नंबर 5 इंटू 4 आणि त्याला डिवाइड करायचं 2 ने. दॅट्स इट. हे आपला आन्सर येऊन जाईल. चला सांगा या ठिकाणी हा आपला 5 काटला, हा आपला 10 काटला, म्हणजेच काय मिळालं या ठिकाणी तर 2 मिळालं. काय मिळाला 2. त्यानंतर पी चा क्यूब काटला, पी चा क्यूब काटला, बरोबर, इकडचा पी चा क्यूब काटला, इकडचा पी चा क्यूब काटला, तर या ठिकाणी राहिला फक्त पी. या ठिकाणचा क्यू काटला, या ठिकाणचा एक क्यू काटला, बरोबर, म्हणजे या ठिकाणी राहिला फक्त क्यू. पी इज इक्वल टू 2 क्यू. दॅट्स इट. आपल्याला किंमत कोणाची काढायची पी ची. मग या ठिकाणी मी म्हणतो पी इज इक्वल टू 2. आता क्यू म्हणजे काय आहे तर क्यू म्हणजे 1 मायनस पी. करा मल्टिप्लाय. पी इज इक्वल टू 2 ने मल्टिप्लाय केलं 2 मायनस 2 पी. हा मायनस 2 पी इकडे होईल प्लस, म्हणजेच या ठिकाणी मला मिळेल 2 मायनस 2 पी करणार तर किती झालं ते 3 पी इक्वल टू 2. म्हणून पी इज इक्वल टू हा 3 पलीकडे जाऊन झालं डिवाइड, दॅट इज 2/3. पी इज इक्वल टू 2/3. दॅट्स इट. याला आपला आन्सर. आता हा एक ऑप्शन चेक करा बरं, कोणता ऑप्शन करेक्ट आहे या ठिकाणी. ऑप्शन 2/3. 2/3 म्हणजे ऑप्शन नंबर डी करेक्ट आहे बघा. ऑप्शन डी दॅट इज 2/3 इज द करेक्ट आन्सर. असं उत्तर लिहिलं की त्याला एक छान छान चौकट करून द्या. दॅट्स इट. एकदम सोप्या पद्धतीने या ठिकाणी विचारलं जातं. बघा, in order to get ahead at least once probability
द मिनिमम नंबर ऑफ टाइम्स अनबायस्ड कॉइन नीड्स टू बी टॉस. मिनिमम नंबर ऑफ टाइम्स, किती टाइम्स म्हणजेच आपल्याला काय काढायचं आहे, यन काढायचं. या ठिकाणी काय काढायचं, यन. बघा जे इन्फॉर्मेशन दिलंय ते घ्या. हेअर प्रोबॅबिलिटी कुणाचं, ऍटलिस्ट वन्स. प्रोबॅबिलिटी ऍटलिस्ट वन्स. आता एक गोष्ट कधी पण लक्षात ठेवायची की आपल्याला या ठिकाणी दोन प्रकारचे शब्द येऊ शकतात. एक आहे ऍटलिस्ट आणि एक आहे ऍटमोस्ट. ऍट लिस्ट आणि दुसरा आहे ऍटमोस्ट. ऍटलिस्ट म्हणजे काय, कमीत कमी इतक्या वेळेस झालंच पाहिजे. मग आता या ठिकाणी ऍटलिस्ट वन्स म्हणजे कमीत कमी एकदा तरी मिळालंच पाहिजे. मग कमीत कमी एकदा. कमीत कमी एकदा. नंतर दोनदा मिळालं तरी चालतंय, तीनदा मिळालं तरी चालतंय, चारदा मिळालं तरी चालतंय, 50, 100, 1000, 10,000 यन टाइम्स मिळालं तरी चालतंय. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी प्रोबॅबिलिटी कशी असणार आहे, तर ती आपली असणार आहे प्रोबॅबिलिटी यक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. प्रोबॅबिलिटी कशी असणार आहे, ऍट लिस्ट म्हटलंय ना, 1 किंवा 1 पेक्षा मोठी असेल, 1 किंवा 1 पेक्षा मोठी असेल. दॅट्स इट. क्लिअर सगळ्यांना? ओके. आता बघा परत सांगतो, जर ऍटमोस्ट असेल, ऍटमोस्ट, तर ऍटमोस्टचा अर्थ होतो की जास्तीत जास्त. मग या ठिकाणी जर ऍटलिस्ट न म्हणता जर ऍटमोस्ट वन्स म्हटलं असतं, मग ऍटमोस्ट वन्स तर एकदा चालेल, दोनदा नाही चालेल, एकच्या पुढे जायचंच नाहीये, मग एकच्या आधी 0 वेळेस चालेल, असा त्याचा अर्थ होतो. मग या ठिकाणी काय म्हटलं त्यांनी, ऍटलिस्ट म्हटलं. ओके. आता ऍटलिस्ट म्हटलं तर एक पेक्षा जास्त वेळेस चालून जाईल. ओके. आता बघा त्याची किंमत किती दिली, इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, काय म्हटली इथं, हिअर प्रोबॅबिलिटी यक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0.9. ओके, झालं. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मला एक्स हा 1 पेक्षा मोठा आहे असं किती वेळेस आहे, तर एकदा चालेल, दोनदा चालेल, तीनदा चालेल, 4, 5, 10, 50, 100, 1000 यन टाइम्स चालेल. मग त्या सगळ्यांची तर ऍडिशन करायची, समेशन करायची. मग इतकं पॉसिबल आहे का, नाही. मग मी काय करतो, तर एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला माहित आहे की जर प्रोबॅबिलिटी 1, 2, 3, 4, 5 यन टाइम्स जर करणार, तर हे तर सगळं मला काय माहित नाही, जे दिले त्यांनी पॉईंट नाही. मी काय करतो, याच्यात समजा मी जर असं केलं की याच्यात प्रोबॅबिलिटी झिरोची पण ऍड करतो, जी की चालत नाहीये. एक्सची किंमत 0 असतो, चालत नाही. पण मी काय करतो, त्याच्यात ऍड करतो. मग मला सांगा, मी जर त्याच्यामध्ये ऍड करणार तर मला या सगळ्यांची समेशन किती मिळणार, 1. क्लिअर. मग आता काय करतो, हा जो 0 आहे हा पॉझिटिव्ह पलीकडे पाठवतो निगेटिव्ह. म्हणजेच बघा बरं किंमत काय मिळणार, तर ऍटलिस्ट वन्स याची प्रोबॅबिलिटी मिळेल 1 मायनस 0ची प्रोबॅबिलिटी. काय मिळेल या ठिकाणी, 1 मायनस प्रोबॅबिलिटी एक्स इज इक्वल टू 0 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0.9. एवढ्या 50-100 लोकांची प्रोबॅबिलिटी काढण्यापेक्षा एकाची एक्स इक्वल टू 0ची प्रोबॅबिलिटी काढते आपल्याला ठिकाणी. क्लिअर. चला घ्या या ठिकाणी 1 मायनस, आता काय करू सांगा बरं, प्रोबॅबिलिटी एक्स इक्वल टू 0 साठी फॉर्म्युला एन सी एक्स. आता एन माहिती का, एनच तर काढायचं आहे ना आपल्याला. सी एक्स किती आहे, 0, पी चा पॉवर 0, क्यू चा पॉवर एन मायनस 0 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0.9. या ठिकाणी मला मिळालं 1 मायनस. आता बघा, वरचा नंबर खालचा नंबर जर सेम सेम असेल तर आन्सर 1, किंवा खाली 0 असेल तरी पण आन्सर 1. मग या ठिकाणी खाली काय आहे, 0, म्हणजे या ठिकाणी मला मिळालं 1 इंटू पी चा पॉवर 0, 1 इंटू क्यू चा पॉवर एन इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0.9. ओके. चला आता या ठिकाणी सांगा मला, हा आपला 1 मायनस क्यू चा पॉवर एन इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0.9. ओके. आता बघा, जो क्यूचा पॉवर एन मिळालेला आहे, क्यूचा पॉवर जो एन मिळालेला आहे हा निगेटिव्ह आहे, तो पॉझिटिव्ह असला पाहिजे होता. ठीक आहे. मग काय करू, दोन्ही साईडला ऍड करा, की इनइक्वेलिटी सॉल्व्ह करतोय ना आपण. मग इनइक्वेलिटी कशा पद्धतीने, तर हा क्यूचा पॉवर एन पॉझिटिव्ह पाहिजे, बरोबर, आणि एका साईडला त्याचा दुसरा नंबर पाहिजे फक्त. मग मी काय करतो, तर हा क्यूचा पॉवर एन, ओके, हा 0.9. मी असं करतो की दोन्ही साईडला 0.9 सबट्रॅक्ट करून टाकतो. मग हा 0.9 कॅन्सल होईल, या ठिकाणी 0.9
आता ही इनइक्वेलिटी आहे म्हणून मी थोडं त्या पद्धतीने बोललो. ओके. पण तुम्ही याला ऍज अ इक्वेलिटी म्हणूनच डायरेक्ट सिम्प्लिफाय करू शकता. हा 0.9 पॉझिटिव्ह इकडे होईल निगेटिव्ह, हा मायनस पलीकडे जाऊन होईल प्लस, म्हणजे क्यूचा पॉवर एन. या ठिकाणी काय मिळेल मला सांगा, 0.1 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू क्यूचा पॉवर एन. 0.1 ला या ठिकाणी आपण लिहू शकतो 1/10. ओके. आणि त्यानंतर क्यू ऍज इट इज त्याचा पॉवर एन. आता मला सांगा क्यूची किंमत आपल्याला काय माहित आहे का? क्यूची किंमत काय माहित आहे का? काय म्हटलं या ठिकाणी, आपण जे काही प्रोबॅबिलिटी घेतोय कुणाचं, नंबर ऑफ टाइम्स अनबायस्ड कॉइन नीड्स, कोण आहे या ठिकाणी, कॉइन आहे बघा, कॉइन कॉइन कॉइन. आणि कॉइन कसा पाहिजे, गेटिंग हेड. आता हेड मिळेल म्हणजेच पी, हेड मिळेल म्हणजे पी सक्सेस आहे ना ते. तर पी काय असणार आहे, तर हेड मिळण्याचं किती असतं 1/2. आता हेड मिळण्याचं 1/2 आलं तर क्यू किती असेल, मग क्यू पण असेल 1/2. कसं, पी प्लस क्यू इक्वल टू 1 असतं ना, म्हणजे क्यू इज इक्वल टू काय मिळेल, 1 मायनस पी, दॅट इज 1 मायनस 1/2. तर क्यू पण किती मिळणार, 1/2. घ्या या ठिकाणी क्यूची किंमत किती आहे, 1/2. आता या ठिकाणी बघा, ह्या यनच्या जागी असं काय पुट करू की ते काय असलं पाहिजे, ह्या 1/10 पेक्षा लेस असलं पाहिजे. हा 1/10 कसा आहे, ग्रेटर आहे ना, ग्रेटर असेल किंवा इक्वल असेल. मग या यनच्या जागी असं काय पुट करू, असं काय पुट करू म्हणजे यनच्या जागी आपण फक्त नॅचरल नंबर पुट करू शकतो. यांच्या जागी आपण नॅचरल नंबर पुट करू शकतो. यांच्या जागी नॅचरल नंबर पुट करून बघा, जर मी यनच्या जागी 1 पुट करणार, किती पुट करणार, 1, तर लक्षात घ्या काय मिळेल या ठिकाणी, 1/10 इज ग्रेटर दॅन इक्वल टू ऍज इट इज 1/2. यांच्या जागी जर मी 1 पुट केला तर, आता लक्षात घ्या 1/10 इज ग्रेटर दॅन 1/10 म्हणजे 0.1. लक्षात घ्या 0.1 इज ग्रेटर दॅन 0.5. हे ट्रू आहे का, हे ट्रू आहे का, नाही. म्हणजे ची किंमत 1 असू शकत नाही. 2 पुट करा, 2. जर मी 2 पुट करणार तर हा 1/10 फक्त च्या जागी 2, 1चा पॉवर 2, 2चा पॉवर 2, 1चा पॉवर तर तो 1च मिळेल. आणि 2चा पॉवर 2 जर मी या ठिकाणी घेणार तर 2चा पॉवर 2 किती झाला, तर तो झाला 4. ओके. म्हणजे हे मिळालं मला या ठिकाणी 4. तर सांगा हे किती मिळालं, हा 0.1 आणि हा मिळाला 0.25. हा 0.1 मोठा आहे की नाही, म्हणजे हे बी नाही चालणार. ठीक आहे. आता 3 पुट करा, तर 1/10 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1/2चा पॉवर 3 म्हणजे 8. म्हणजे हे मला मिळालं बघा 0.1 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1/, हे जर का असाल तर हे 0.125 आहे. 0.1 याच्यापेक्षा मोठा आहे का, नाही. म्हणजे 3 सुद्धा नाही चालणार. मग मी घेतो फॉर यन इज इक्वल टू 4. बरोबर. आता यनच्या जागी 4 सबस्टिट्यूट करून बघा, मी जर म्हणणार हेअर फॉर यन इज इक्वल टू 4, तर मला या ठिकाणी मिळेल 1/10 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1/2चा पॉवर 4. म्हणजेच मला मिळालं 1/10 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1/2चा पॉवर 4 दॅट इज 16. आता हा 1/10 हा 1/16 पेक्षा मोठा आहे का, यस बिलकुल मोठा आहे. हा किती मिळेल 0.1 आणि हा मिळेल 0.0625. हा ग्रेटर आहे. ओके. आता या यनच्या जागी 4च्या नंतर कोणत्या जरी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करत गेले तुम्ही, 5 तरी पण तो मोठा येईल, 6, 7, 8, 9, 10, 1000 काही पुट केलं तर तो नंबर ऑलवेज या ठिकाणी मोठा येत जाईल. मग आपल्याला प्रश्न काय विचारला होता, मिनिमम व्हॅल्यू, मिनिमम व्हॅल्यू. बरोबर. मग मिनिमम काय आलं तर 4 आलं, मिनिमम काय आलं तर 4 आलं. मग घ्या या ठिकाणी देअर 4 ऑप्शन कोणता करेक्ट मिळाला आपल्याला, ऑप्शन बी, दॅट इज 4 इज द करेक्ट आन्सर. ओके. कोणता ऑप्शन करेक्ट मिळाला या ठिकाणी आपल्याला, ऑप्शन बी 4 हा मिळाला. त्याच्यापेक्षा मोठा 5 बी पुट केला तरी येणार, 6 बी पुट केला तरी येणार, पण आपला प्रश्न होता मिनिमम कोणता आहे, त्याच्यामुळे आपला ऑप्शन बी हा करेक्ट आहे. बघा या ठिकाणी सेक्शन ए मध्ये क्वेश्चन नंबर 2 हा 1 मार्कांसाठी असतो. एकदम सोपा, एका मार्काला एक प्रश्न असतो. त्या ठिकाणी 4 प्रश्न सोडवायचे असतात. या ठिकाणी लक्षात घ्या की हा प्रश्नामध्ये एकही तुम्हाला ऑप्शनल नसतो. ऑप्शनल नसतो इन द सेन्स एक्स्ट्राचा प्रश्न नसतो. 4 प्रश्न दिले असतात, 4 पैकी 4ही त्या ठिकाणी तुम्हाला सब क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. लेट एक्स दिलेला आहे, ई ऑफ एक्स दिलेला आहे, व्हेरियन्स दिला, फाइंड द यन. ओके. चल घ्या हिअर काय म्हटलं या ठिकाणी, तर यक्स बरोबर, याला काय वाचतात, याला काय वाचतात, यक्स असं सिमिलॅरिटी साइन यन पी. ओके. तर याला वाचतात एक्स रिप्रेझेंट टू द बर्नॉलीज एक्सपान्शन किंवा बर्नॉलीज इक्वेशन यन कॉमा पी. मग या ठिकाणी काय म्हटलेलं आहे आपल्याला, तर ई ऑफ एक्स, ई ऑफ एक्स, ई ऑफ एक्स काय दिलं या ठिकाणी 5, ई ऑफ एक्स म्हणजे यन पी इज इक्वल टू 5. त्यानंतर दुसरं काय दिलं, व्हेरियन्स ऑफ एक्स, व्हेरियन्स ऑफ एक्स ते दिले 2.5. ओके. जो आपण पहिलाच एमसीक्यू घातला त्याच्यामध्ये अशाच किमती होत्या. व्हेरियन्स ऑफ एक्स म्हणजेच काय, तर आपल्यासाठी एन पी क्यू दॅट इज 2.5. मला कॅल्क्युलेट करायचं आहे एन आणि पी. मग घ्या या ठिकाणी काय करणार आपण, एन पी ला जर डिवाइड केलं एन पी क्यू ने
तर काय मिळतंय NP आहे 5 डिवाइड बाय 2.5. ओके, आता हे किती मिळालं, तर हे मिळालं आपल्याला 2, हा मिळाला आपल्याला 1/q. देअरफॉर Q इज इक्वल टू 1/2. आता Q ची किंमत मिळाली, P ची मिळेल का? हा बिलकुल मिळेल. तर कशी मिळणार P ची? तर घ्या हेअर P प्लस Q इज इक्वल टू 1. बरोबर, मग मी काय म्हणणार, देअरफॉर P इज इक्वल टू 1 मायनस Q. P इज इक्वल टू 1 मायनस Q ची व्हॅल्यू 1/2. दॅट्स वाय P इज इक्वल टू मिळाला 1/2. आता P ची जी किंमत मिळाली 1/2, तर ही कशामध्ये पुट करणार, तर ही पुट करा E ऑफ एक्स मध्ये. बरोबर, घ्या हिअर E ऑफ एक्स इज इक्वल टू किती दिलेला होता आपल्याला, E ऑफ एक्स दिलेला होता 5, आणि E ऑफ एक्स म्हणजे आपल्यासाठी होता NP इज इक्वल टू 5. P च्या जागी 1/2 इज इक्वल टू 5. देअरफॉर N इज इक्वल टू मिळाला 10. N इज इक्वल टू किती मिळाला, 10. दॅट इज. आता जे उत्तर काढलं सगळ्यात शेवटी त्याचा रिमार्क द्या. मग काय लिहिणार सगळ्यात शेवटी, देअरफॉर N इज इक्वल टू 10 अँड अजून काय विचारलं तर P इज इक्वल टू 1/2. त्याला अशी छान छान चौकट करा. कोणताही प्रश्न सोडवून झाला की सगळ्यात शेवटी जे प्रश्न विचारला होता त्याचा रिमार्क त्या ठिकाणी देऊन द्यायचा. आपल्याला या ठिकाणी 1 मार्क भेटून जाईल. ओके, चला यानंतर असतो सेक्शन बी, आणि सेक्शन बी मध्ये आपल्याला 12 पैकी 8 प्रश्न सोडवायचे असतात. एका प्रश्नाला 2 मार्क असतात, म्हणजे 16 मार्कांचा हा सेक्शन आहे. त्यात जर प्रश्न विचारला, द प्रोबॅबिलिटी दॅट अ बल्ब प्रोड्यूस बाय अ फॅक्टरी विल फ्यूज आफ्टर 150 days ऑफ यूज. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट आउट ऑफ 5 सच बल्ब्स नन इज फ्यूज. बरोबर, त्याचं प्रोबॅबिलिटी काढायचं आहे. बघा लक्षात घ्या की जर हा प्रश्न आपल्याला सीईटीच्या परीक्षेत विचारला किंवा जेईच्या परीक्षेत विचारला, आपण डायरेक्ट सिम्प्लिफाय करतो. पण बोर्डाच्या परीक्षेत विचारायच्या नंतर स्टेप्स काय सॉल्व्ह करायच्या, तर सगळ्यात सुरुवातीला घ्यायचं की आपल्याला गिव्हन इन्फॉर्मेशन काय दिलेलं आहे ते एक 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 गोष्ट लिहत चालायचं. बघा, तर आता आपण काय म्हणणार, प्रोबॅबिलिटी दॅट प्रोड्यूस बाय फॅक्टरी विल फ्यूज आफ्टर 150 days. मग आपण सुरुवातीला काय म्हणणार, तर यक्स. बरोबर, लेट आपल्याला यक्स घ्यायचा आहे ना या ठिकाणी. तर लेट यक्स इज नंबर ऑफ bulbs that फ्यूज उडाले. बरोबर, आफ्टर 150 days. आफ्टर 150 days हा झाला आपला यस. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ यक्स असं म्हणू शकतो आपण. बरोबर, प्रोबॅबिलिटी ऑफ यक्स म्हणा किंवा लिहा सगळं सरळ सरळ. कशाचं, तर आपल्याला काय म्हटलंय, विल फ्यूज आफ्टर 150 days. बरोबर, प्रोबॅबिलिटी ऑफ बल्ब विल फ्यूज आफ्टर 150 days. तर हे झालं आपल्यासाठी पी. हे काय झालं आपल्यासाठी सक्सेस आहे ना ते. आणि मग त्याची किंमत किती झाली, तर ती झाली 0.05. मग मी म्हणू शकतो देअर फोर क्यू इज इक्वल टू, तर क्यूचा काय फॉर्म्युला, 1 मायनस पी दॅट इज 1 मायनस 0.05. देअर फोर क्यू इज इक्वल टू मिळालं बघा 0.95. ओके, आता बघा आपल्याला काय काय मिळालं. मी तुम्हाला सुरुवातीला ज्यावेळेस आपण चॅप्टर सुरू केला त्याच वेळेस एक गोष्ट सांगितली, काय की आपल्याला किमती कुणाच्या पाहिजे, आपल्याला पी आणि क्यू माहिती पाहिजे. पी आणि क्यू कळाला, नंतर काय माहिती पाहिजे, तर नंतर यन माहिती झाला पाहिजे. काय माहिती झाला पाहिजे, यन, आणि यक्स माहिती झाला पाहिजे. यन आणि यक्स. मग आता या ठिकाणी यन काय आहे, तर बघा, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट आउट ऑफ 5 सच बल्ब्स. मी काय केलं, 5 बल्ब सिलेक्ट केले. 5 बल्ब सिलेक्ट केले. 5 बल्ब सिलेक्ट केले, त्याच्यातलं प्रोबॅबिलिटी काढणार आहे. मग इथं मी 150 घेणार का, नाही. 150 तर डेज झालं. ओके, मी असे किती बल्ब सिलेक्ट केले, नंबर ऑफ सिलेक्शन दॅट इज नंबर ऑफ ट्रायल्स. त्या ठिकाणी लक्षात आलं. म्हणजे या ठिकाणी 5 हे झालं माझ्यासाठी. हेअर n इज इक्वल टू 5. n इज इक्वल टू किती झालं, 5. n कशामुळे 5 झालं, तर मी ते 5 सिलेक्ट केले. ओके, आता याच्यातून बरोबर मला प्रोबॅबिलिटी कोणाच घ्यायचं आहे, मला प्रोबॅबिलिटी फाइंड करायचं आहे एक्स इज इक्वल टू 0 असण्याचं. एक्स इज इक्वल टू 0 असण्याचं म्हणजेच मला या ठिकाणी एक्स मिळाला 0. लक्षात आलं. 5 बल्ब पैकी नन फ्यूज, नन म्हणजे काहीच नाही, 0. बरोबर, तर एक्स ची व्हॅल्यू झाली या ठिकाणी 0. आता घ्या की आपण याला 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 कशात कन्वर्ट करू, तर बर्नॉलीज एक्सपान्शन, बर्नॉलीज इक्वेशन. तर काय आहे या ठिकाणी आपल्याला मिळालं, काय, एक्स सच दॅट बर्नॉलीज एक्सपान्शन काय असतं ते आपलं एन कॉमा पी. बरोबर, म्हणजेच काय मिळालं, एक्स
सच दॅट एन किती आहे 5 आणि त्याचं पी आहे बघा 0.05 0.05 दॅट्स इट. घ्या या ठिकाणी काय घ्या की ज्याचं प्रॉबिलिटी काढायचं आहे बरोबर आपल्याला. जेईचा पेपर सीईटीचा पेपर एवढं काहीच गरज नाही त्या ठिकाणी आपण डायरेक्ट पण बोर्डच्या पेपरला मात्र स्टेप बाय स्टेप लिहिणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी आपण काय म्हणणार हेअर पी एम एफ ऑफ यक्स इज गिव्हन बाय. तर आता ती कशी दिलेली लक्षात घ्या कशी पद्धतीने दिलेली आहे. प्रोबॅबिलिटी यक्स इज इक्वल टू यक्स असताना काय फॉर्म्युला आहे आपल्यासाठी एन सी एक्स पी चा पॉवर एक्स क्यू चा पॉवर एन मायनस एक्स या सगळ्या व्हॅल्यू याच्यामध्ये सबस्टिट्यूट करा बरोबर. म्हणजेच आपल्याला मिळेल प्रोबॅबिलिटी एक्स इज इक्वल टू 0 असताना एन ची किंमत किती 5 सी एक्स ची किंमत 0 पी ची किंमत 0.05 एक्स ची किंमत 0 क्यू ची किंमत 0.95 आणि त्याचा पॉवर काय एन मायनस एक्स म्हणजेच किती तर 5 मायनस 0. आता काय या ठिकाणी 5C0 हा मिळतो आपल्याला 1 ओके. त्यानंतर पॉवर 0 असेल तर हा पण मिळतो 1 0.95 याचा पॉवर 5. हे उत्तर मिळालं की इथे संपवायचं नाही. आपल्याला जो प्रश्न विचारला होता उत्तर सुद्धा त्याच भाषेमध्ये लिहायचं बरोबर. आता प्रश्न काय विचारला होता आउट ऑफ 5 सच बल्ब्स नन त्याचं प्रोबॅबिलिटी किती असेल हे विचारलं. मग लिहा देअरफॉर प्रोबॅबिलिटी दॅट आउट ऑफ 5 बल्ब्स नन विल फ्यूज आफ्टर 150 days इज किती मिळालं आपल्याला 0.95 टू द पॉवर 5. या पद्धतीने लिहा. आपल्याला या ठिकाणी रिमार्कला सुद्धा मार्क काउंट केला जातो. बघा सेक्शन सी मध्ये 8 प्रश्न असतात. सेक्शन बी आणि सेक्शन सी सेम पद्धतीने असतो नंबर ऑफ क्वेश्चन वाईज बरोबर. सेक्शन बी मध्ये प्रत्येक प्रश्न 2 मार्काला असतो म्हणजे 8 गुणे 16 मार्क. या ठिकाणी प्रत्येक प्रश्न 3 मार्काला असतो म्हणजेच 8-24 मार्काचा हा सेक्शन असतो. अ पर्सन बाय अ लॉटरी तिकीट इन 50 लॉटरीज इन इच ऑफ विच विनिंग प्राइज 1/100 फाइंड द प्रोबॅबिलिटी ही विल विन अ प्राइज ऍटलिस्ट वन्स एक्झॅक्टली वन्स. दोन काढायचे आपल्याला या ठिकाणी बरोबर. आता बघा 2 काढायचे तर हेच उत्तर करेक्ट करणार 1 मार्क हेच उत्तर करेक्ट करणार 1 मार्क आणि बाकीचं थेरॉटिकली तुम्ही लिहिणार स्टेप बाय स्टेप लिहिणार त्याला 1 मार्क या ठिकाणी मिळणार असतो. ओके. जे इन्फॉर्मेशन दिलेलं आहे तर सुरुवातीला आपण ते लिहून घेणार. बघा या ठिकाणी लेट यक्स कोण आहे यक्स डिनोट टू द नंबर ऑफ कुणाला रिप्रेझेंट करतो आहे यक्स तर वाचा याच्यामध्ये 50 तिकीट त्याने खरेदी केले तर 50 काय झालं आपल्यासाठी 50 ट्रायल घेतले ना त्यांनी म्हणजे 50 झाला आपल्यासाठी यक्स. मग त्याच्यातून विनिंग अ प्राइज मग यक्स कुणाला डिनोट करतो आहे तर यक्स डिनोट करतो आहे विनिंग अ प्राइजला म्हणजे यक्स काय असते डिनोट टू द नंबर ऑफ विन्स किती विन त्याला मिळत आहे त्याच्यासाठी यक्स डिनोट करतो आहे बरोबर. मग घ्या या ठिकाणी हेअर प्रोबॅबिलिटी कशाचं विनिंग अ प्राइज याचं प्रॉबिलिटी किती दिलं 1/100 आणि ते झालं आपल्यासाठी पी. मग जर मला पी मिळालं तर क्यू किती झालं सांगा मग तर क्यू असेल या ठिकाणी 1 मायनस पी 1/100 तर क्यू काय मिळालं देअर फोर क्यू इज इक्वल टू 1 - 1/100 दॅट इज 99/100. ओके. आता बघा आपल्याला काय काय मिळालं आपल्याला पी मिळालं क्यू मिळालं ओके. आता कॅपिटल एक्स घेतला आपण नंबर ऑफ विन्सला डिनोट करण्याचं. आता काय राहिलं तर आता राहिलं एन आणि स्मॉल एक्स. मग बघा आता या ठिकाणी एन काय असेल हेअर नंबर ऑफ ट्रायल्स म्हणा किंवा याला तिकीट म्हणलं तरी चालतंय. किती दिलं या ठिकाणी त्या दिल्या 50 देअर फोर एन इज इक्वल टू काय मिळालं 50. ओके. या ठिकाणी म्हणा हेअर काय सांगितलं तुम्हाला मागच्या याच्यामध्ये घेतलं ना आपण यक्स सच दॅट बर्नॉलीज एक्सपान्शन एन कॉमा टी. तर या ठिकाणी काय मिळालं सांगा आपल्याला तर यक्स बर्नॉलीज एक्सपान्शन एन किती आहे 50 टी किती आहे 1/100. ओके दॅट्स इट. या पद्धतीने झालेलं आहे. आता काय तर ऍटलिस्ट वन्स आणि एक्झॅक्टली वन्स याचा आपल्याला प्रॉबिलिटी घ्यायचं आहे. घ्या मग 1 नंबरला काय आहे हेअर ऍटलिस्ट वन्स तर काय फॉर्म्युला प्रोबॅबिलिटी यक्स इज इक्वल टू यक्स असताना एन सी एक्स पीचा पॉवर एक्स क्यूचा पॉवर एन मायनस एक्स म्हणजे या ठिकाणी मला मिळेल बघा प्रोबॅबिलिटी यक्स इज इक्वल टू
ऍटलिस्ट वन्स, कमीत कमी एकदा तरी, कमीत कमी एकदा तरी. बरोबर, मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं बघा, ऍटलिस्ट आणि ऍटमोस्ट मधला. आता बघा, ऍटलिस्ट वन्स म्हणजे काय? एकदा जिंकला चालेल, दोनदा जिंकला चालेल, तीनदा जिंकला चालेल, चारदा जिंकला चालेल, 5, 6, 7, 8, 9, 10, 50 वेळेस जिंकला तरी चालेल. बरोबर, मग आता एकदा जिंकल्याचं प्रॉबिलिटी काढा, दोनदाचं काढा, तीनदाचं काढा, 50 पर्यंतच काढा. एवढं पॉसिबल आहे का? नाही. मग काय करतो मी या ठिकाणी? तर मी म्हणतो की याच्यात झिरोचं पण प्रॉबिलिटी काढतो. कशाच काढतो? झिरोचं. मग सगळ्यांची प्रॉबिलिटी किती असेल? 1. हा झिरो पलीकडे जाऊन काय होणार? ओके, मायनस. मग इतक्या सगळ्या प्रॉबिलिटी काढण्यापेक्षा मी सरळ सरळ कशाच काढतो? तर या ठिकाणी म्हणतो हेअर प्रोबॅबिलिटी जे मला घ्यायचं आहे, एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1, तर याच्यापेक्षा मी करतो याला 1 मायनस. हा झिरो पलीकडे जाऊन करून मायनस. बरोबर, म्हणजेच काय म्हणू? 1 मायनस प्रोबॅबिलिटी एक्स इज इक्वल टू 0. दॅट्स इट, झालं. चला करा कॅल्क्युलेट. 1 मायनस, आता एक्स किंमत 0 असताना या फॉर्म्युल्यामध्ये पुट करा. एन किती आहे आपल्याकडे? तर 50, म्हणजेच 50 सी 0. पी किती आहे? 1/100, त्याचा पॉवर 0. क्यू किती आहे? 99/100, त्याचा पॉवर 50 मायनस 0, एन मायनस एक्स. ओके, चला आता समोर सांगा. समोर समोर तर काय मिळालं? प्रोबॅबिलिटी एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 मायनस, इथं सांगा 50 सी 0. सांगितलं ना तुम्हाला, खाली जर 0 असेल तर 1, पॉवर 0 असेल तरी पण 1, म्हणजे 1 इंटू 1 इंटू हा आपला 99/100, 99/100, त्याचा पॉवर 50 मायनस 0 करणार तर 50. म्हणजेच या ठिकाणी मला मिळालं प्रोबॅबिलिटी एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 इक्वल टू 1 मायनस 99/100 आणि याचा पॉवर 50. ओके, आता एकूणाचं मिळालं तर ऍटलिस्ट वन्सचं मिळालं. आता दुसरं घ्या, एक्झॅक्टली 1. एक्झॅक्टली 1, बरोबर. सेकंड नंबर एक्झॅक्टली वन्स, म्हणजेच या ठिकाणी म्हणणार हे प्रोबॅबिलिटी. बरोबर, आता फॉर्म्युला एकदा लिहिलेला आहे, डबल डबल काही लिहायची गरज नाही. प्रोबॅबिलिटी कोणाचं? एक्स इज इक्वल टू 1 असताना काय असणार आहे सांगा? एन सी 1. एन किती आहे? 50 सी 1. नंतर पी 1/100, त्याचा पॉवर 1. क्यू किती आहे? 99/100, त्याचा पॉवर किती? 50 मायनस 1, 50 मायनस 1. म्हणजेच या ठिकाणी मला हे मिळेल बघा, 50 मायनस 1 जर केलं तर हा मिळेल 49. ओके, या ठिकाणी वरती 50, खाली 1. ओके, खाली जर 1 असेल तर आन्सर किती असतात? जे वरती असेल ते 50 इंटू 1/100, त्याचं पॉवर 1 केलं तर 1/100, आणि हा आपल्याला मिळाला 99/100, त्याचा पॉवर 49. देअर फोर प्रोबॅबिलिटी एक्स इज इक्वल टू 1 किती मिळालं? हा 50 काढला, खालचा 50 काढला, तर हे झालं 1/2 इंटू 99/100, त्याचा पॉवर 49. ओके, आता जे आन्सर मिळालं तर आपल्याला ज्या भाषेत विचारलं होतं तसंच लिहा. मग काय विचारलं त्या ठिकाणी? तर त्यांनी म्हटलं ऍटलिस्ट वन्स. लिहा मग हिअर प्रोबॅबिलिटी ऍटलिस्ट वन्स. ऍटलिस्ट वन्स काय? ऍटलिस्ट वन्स काय? तर विनिंग अ प्राइज इज किती मिळाली? ती मिळाली होती बघा 1 मायनस 99. किती मिळाली होती? 1 मायनस 99/100, त्याचा पॉवर 50. हे होतं पहिलं. त्याच्यानंतर दुसरं काय होतं? त्याचं पण रिमार्क लिहा. दुसरं होतं एक्झॅक्टली वन्स. लिहा मग हेअर प्रोबॅबिलिटी ऑफ विनिंग अ प्राइज एक्झॅक्टली वन्स इज. एकदा तरी आपण प्राइस जिंकू, याचा प्रॉबिलिटी किती आहे? तर ती मिळालं बघा 1/2 99/100, 1/2 99/100, याचा पॉवर 49. क्लिअर सगळ्यांना? जो प्रश्न विचारला होता तर त्या भाषेमध्ये त्यांना रिमार्क लिहून द्यायचा. ओके, रिमार्क लिहायला सुद्धा जर पेपर एक्झामिनर जर जास्त स्ट्रिक्ट असेल तर रिमार्कचे सुद्धा भरपूर वेळेस अर्धा हाफ मार्क्स कट करतात बरं का. ठीक आहे, चला या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी 3 मार्क मिळून जातील. इट इज नोन दॅट 10% of certain articles manufactured are defective. What is the probability that in random sample of 12 such articles, 9 are defective? 12 such articles. हा काय झाला आपल्याला? 12 n झाला. 9 are defective. 9 काय झाला? तर 9 झाला आपल्यासाठी x. क्लिअर? चला घ्या या ठिकाणी लेट
यक्स. यक्स काय आहे या ठिकाणी? डिनोट दी नंबर ऑफ कुणाला डिफेक्टिव्ह आर्टिकल्सला. ओके, दॅट्स इट. डिफेक्टिव्ह आर्टिकल्स. आता बघा, डिफेक्टिव्ह आर्टिकल्स घेतलं, मग याचं प्रोबॅबिलिटी किती आहे? हेअर प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग डिफेक्टिव्ह आर्टिकल्स, याचं प्रोबॅबिलिटी किती आहे? तर ते दिलं आपल्याला 10%. 10%. 10% म्हणजे किती? तर 10/100, दॅट इज 1/10. आणि हा आहे आपल्यासाठी पी. कोणता पी? तर स्मॉल पी. आता बघा, पी मिळाला तर क्यू मिळू शकतो. हेअर पी प्लस क्यू इज इक्वल टू म्हणा, किंवा डायरेक्ट म्हणा क्यू इज इक्वल टू 1 मायनस पी, दॅट इज 1 मायनस 1/10. म्हणजेच आपल्याला मिळाला क्यू इज इक्वल टू 9/10. आता लक्षात घ्या, पी मिळाला, क्यू मिळाला, बरोबर. आता काय लिहायचं राहिलं? फक्त एल आणि एक्स. तर घ्या, हेअर एक्स सच दॅट बर्नॉलीज एक्सपान्शन कसा आहे? एन पी. मग मी काय म्हणू शकतो? एक्स सच दॅट बी. एन किती आहे? पी किती आहे? पी तर मिळाला 1/10. आता एन किती आहे? तर 12 आर्टिकल्स. म्हणजे या ठिकाणी म्हणणार मी 12. ओके, क्लिअर का सगळ्यांना? एन किती मिळाला? तर एन मिळाला बघा 12. एन किती आहे? तर एन आहे 12. आता आपल्याला प्रोबॅबिलिटी कोणाचं घ्यायचं आहे? 9 आर्टिकल्स डिफेक्टिव्ह आहे याच, बरोबर. आता याची पीएमएफ लिहून घ्या. हेअर बरोबर, काय म्हणणार? PMF of x is given by probability x is equal to NCX p चा पॉवर x q चा पॉवर n मायनस x. आता n ची किंमत माहिती ऑलरेडी 12, x ची किंमत ज्या आपण याच्यात पुट करत जाणार त्या, p ची किंमत 1/10, q ची किंमत 9/10, n ची किंमत 12. ओके, घ्या मग या ठिकाणी हेअर प्रोबॅबिलिटी कुणाचं काढायचं आहे? 9 आर डिफेक्टिव्ह. प्रोबॅबिलिटी ऑफ 9 आर्टिकल्स आर डिफेक्टिव्ह इक्वल टू. आता लक्षात घ्या, या ठिकाणी काय म्हणलंय? 9 आर्टिकल्स डिफेक्टिव्ह. ऍट मोस्ट ऍटलिस्ट काहीच नाही. 9, मग 9च. 8 पण नाही, 10 पण नाही, 9च. ओके, म्हणजेच कसं? प्रोबॅबिलिटी x इज इक्वल टू 9. ओके, चला, म्हणजेच मला मिळालं NCX. एन ची किंमत किती आहे? 12. डायरेक्ट किमती पुट करा, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपण फॉर्म्युला काही लिहित बसायचा नाही. 12C. एक्स ची किंमत न. पी किती आहे? तर पी आहे बघा 1/10. 1/10 याचा पॉवर 9. नंतर क्यूचा पॉवर 12 मायनस 9. क्यू किती आहे या ठिकाणी? तर 9/10. याचा पॉवर 12 मायनस 9. ओके, म्हणजेच मला या ठिकाणी मिळालं हे प्रोबॅबिलिटी x इज इक्वल टू 9 इक्वल टू किती मिळालं सांगा? 12C9. ठीक आहे, चला घ्या 12चा फॅक्टोरियल. ठीक आहे, मग 12 फॅक्टोरियल एवढं जाईल फॉर्म्युला वगैरे लिहत बसू नका, डायरेक्ट कॅल्क्युलेट करा. 12 गुणिले 11 गुणिले 10 गुणिले 9चा फॅक्टोरियल खाली, हा 9चा फॅक्टोरियल. आता 12 त्याचा फॅक्टोरियल भागिले 9चा फॅक्टोरियल आणि 12 मायनस 9 म्हणजे 3चा फॅक्टोरियल. तर 3चा फॅक्टोरियल 3 गुणिले 2 गुणिले 1 इंटू समोर बघा 1/10चा पॉवर 9 इंटू 9/10चा पॉवर 12 मायनस 9 केला तर हा झाला. ठीक आहे, चला, हा 9चा फॅक्टोरियल कॅन्सल झाला. नंतर हा 3 दुने 6. ओके, आणि हा झाला 2. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला मिळेल 2 गुणिले 10 गुणिले 11 जर केलं तर 22, 220. ठीक आहे, इंटू या ठिकाणी काय मिळेल? 9चा क्यूब किती झाला तो? 729. डिवाइड खाली 10चा क्यूब 1000. आणि हा 1/10चा पॉवर 9 जर समजा आपण केला तर 1चा पॉवर सोडून द्या, 10चा पॉवर या ठिकाणी बनेल आपला 9. हा 0 काढला, हा 0 काढला, तर या ठिकाणी आपल्याला मिळेल 22 इंटू 729 इंटू 1/10. त्याचा पॉवर हा 9 आणि याच्यातला एक काढला 10 11. ओके, त्याचा पॉवर या ठिकाणी 11 आहे. ठीक आहे, चला, जर आपण 22 ने याला गुणलं तर पुन्हा 22 नाही,
22 गुणा किंवा 11 गुणा. ठीक आहे, 11 गुणा आणि एक उडवून द्या. त्या ठिकाणी खाली असेल 5 आणि हा आपल्याला मिळाला 1/10 त्याचा पॉवर 10. आता 11 गुणला 11 9 99, 11 दुणे 22, 31, 11 7 77 आणि 3 80. ठीक आहे, 8019 या पद्धतीने आपल्याला हे आन्सर मिळू शकतं. आपण याला पॉईंट मध्ये कन्वर्ट करायचं तर पॉईंट मध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकतो किंवा इथपर्यंत ठेवलं तरी काही अडचण नाही. घ्या मग. देअरफोर प्रोबॅबिलिटी of getting of getting 9 articles are defective is 9 articles डिफेक्टिव्ह असतील. याचा प्रोबॅबिलिटी किती मिळालं आपल्याला सांगा. तर याचं प्रोबॅबिलिटी मिळालं 8019. किती मिळालं? 8019 भागिले 5 त्याचा पॉवर इंटू 1/10. 8019 डिवाइड बाय 5 1/10 चा पॉवर 10. दिस इज आवर आन्सर. सेक्शन डी मध्ये प्रत्येक प्रश्न हा 1 मार्कांचा असतो. सेक्शन डी मध्ये आपल्याला 8 पैकी 5 प्रश्न सोडवायचे असतात. 5 चोक 20 मार्कांचा हा सेक्शन असतो. या ठिकाणी जर आपल्याला प्रश्न दिला तर बघा, लक्षात घ्या, मी तुम्हाला काय सांगितलं की आपण फक्त ओळखायचं काय आहे. तर एन, पी, क्यू आणि एक्स या 4 किमती ओळखल्या, याच्यावरतीच आपलं पूर्ण बायनोमियल डिस्ट्रीब्युशन हा चॅप्टर आहे. तर लक्षात घ्या काय म्हटलं या ठिकाणी. प्रश्न वाचा. An examination consists of 10 multiple choice questions. 10 प्रश्न आहेत या ठिकाणी. ठीक आहे. In each of which candidate has to deduce which one of 5 suggested answer is correct. 5 पैकी एक करेक्ट असेल. A completely unprepared student guess each answer completely randomly. What is the probability that a student get 8 or more question correct? प्रोबॅबिलिटी कोणाचं काढायचं आहे. 8 or more करेक्ट असण्याचं. 8 or more हे झालं आपल्यासाठी एक्स. हे काय झालं आपल्यासाठी एक्स. आता काय राहिलं एन, पी आणि क्यू. मग बघा, तर एक स्टुडंट आहे, तो काय करतोय, रॅन्डमली कोणते पण तुक्के मारतोय. ठीक आहे, काय म्हणलं, फक्त गेस. अनप्रिपेअर्ड स्टुडंट गेस इच आन्सर. प्रत्येक आन्सरला फक्त गेस करतो आहे. मग गेस त्याचा कसा करेक्ट असणार आहे. तर या ठिकाणी म्हटलंय विच वन ऑफ 5 सजेस्टेड आन्सर इज करेक्ट. 5 पैकी एक करेक्ट आहे, म्हणजे हे आपलं पी होणार. मग मग यन काय आहे, तर टोटल लिहिलेले 10. यन झाला 10. घ्या मग या ठिकाणी लेट यक्स डिनोट कुणाला नंबर ऑफ करेक्ट आन्सर. एक्स कुणाला डिनोट करतो आहे, नंबर ऑफ करेक्ट आन्सर. आता पी काय आहे या ठिकाणी, तर या ठिकाणी आहे प्रोबॅबिलिटी आन्सर इज करेक्ट. तो असेल आपल्यासाठी पी. मग आता मला सांगा, आन्सर करेक्ट असेल याचं प्रोबॅबिलिटी काय. आन्सर करेक्ट असेल याचं प्रोबॅबिलिटी काय. तर आपल्याला म्हटलंय काय की 5 पैकी एक आन्सर करेक्ट आहे. बरोबर, लिहा हेअर गिवन आहे बरं. काय ही गिवन काय दिलं आपल्याला, तर आपल्याला म्हटलं बरोबर व आन्सर इज करेक्ट फ्रॉम 5 ऑप्शन्स. 5 ऑप्शन दिलेत ना. ठीक आहे, तुम्हाला 4 असतं, तुम्ही 4 पैकी एक, पण इथं 5 दिलेले. ओके, 5 पैकी एक करेक्ट आहे. ते झालं आपल्यासाठी प्रोबॅबिलिटी सक्सेसचं, दॅट इज पी. मग पी किती मिळाला, तर तो मिळाला 1. किती पैकी, 5 पैकी, दॅट्स इट. जर पी मिळाला तर क्यू काय असेल सांगा. क्यू काय असेल, हिअर क्यू इज इक्वल टू 1 मायनस पी. 1 minus 1/5. Therefore Q is equal to 1 minus 1/5 जर करणार तर दॅट इज 4/5. हा काय मिळाला आपल्याला, क्यू मिळाला. बघा, पी मिळाला, क्यू मिळाला. आता दिलेलं काय आहे, तर एन पण दिलेलं आहे. बघा आपल्याला एन किती दिलाय, तर एन दिलाय 10. 10 प्रश्न आहेत ना टोटल, 10 सोडवायचे ना तुम्हाला. एन नंबर ऑफ ट्रायल्स तर 10. म्हणजेच या ठिकाणी आपण म्हणणार हे एक्स सच दॅट Bernoulli's expansion n, p. Therefore, x such that Bernoulli's expansion n 10, p 1/5. ओके का, क्लिअर सगळ्यांना झालं. n मिळालं, p मिळालं, q मिळालं, सगळं मिळालं. आता काय राहिलं फक्त, आता लिहा पीएम. काय याची पीएम, हिअर पी एम एफ
ऑफ यक्स इज गिव्हन बाय. पीएमएफ काय दिलेले आहे सांगा, पीएमएफ काय दिलेले आहे? तर आपल्याला म्हटलंय प्रोबॅबिलिटी यक्स इज इक्वल टू यक्स असताना काय फॉर्म्युला, एन सी एक्स पी चा पॉवर यक्स क्यू चा पॉवर एन मायनस एक्स. दॅट्स इट. सांगा, एन माहितीये, एक्स माहितीये, पी माहितीये, क्यू माहितीये, सगळं माहितीये. आता आपण या ठिकाणी म्हणणार प्रोबॅबिलिटी ऑफ स्टुडंट गेट्स 8 or more करेक्ट क्वेश्चन्स. बरोबर. हिअर प्रोबॅबिलिटी ऑफ काय, स्टुडंट गेट्स 8 or more करेक्ट क्वेश्चन्स. तर याचं काय असणार आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ यक्स कसा आहे, इक्वल टू और ग्रेटर दॅन, इक्वल टू और ग्रेटर दॅन. 8 असेल तरी चालतील, 8 पेक्षा जास्त आले तरी चालतील. ओके, मग 8 असेल तरी चालतील आणि त्याच्यापेक्षा जास्त म्हणजेच ग्रेटर दॅन. ओके, आता बघा या ठिकाणी काय झालं, मग प्रोबॅबिलिटी एक्स इज इक्वल टू 8 चालेल, प्रोबॅबिलिटी एक्स इज इक्वल टू 9 चालेल, ओके, एक्स इज इक्वल टू 10 चालेल. दॅट्स इट, झालं. आपल्याला इतक्याच्या प्रोबॅबिलिटी घ्या. म्हणजेच या ठिकाणी आपण म्हणू शकतो हिअर प्रोबॅबिलिटी एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 8 इक्वल टू. तर आता हा किती मिळेल सांगा मला, सांगा फॉर्म्युला. एक्स इक्वल टू 8 असताना, ओके, हाच फॉर्म्युला पुट करायचा. फक्त एक्सच्या जागी 8, नंतर 9, नंतर 10. एन पी क्यूच्या व्हॅल्यू तिन्ही व्हॅल्यू सेम, त्या व्हॅल्यू काही चेंज होणार नाही. मग काय मिळेल मला सांगा, डायरेक्ट आपण पुट करू. एन किती आहे, तर एन आहे बघा सगळ्या ठिकाणी 10. सी एक्सच्या जागी या ठिकाणी 8 असेल, ओके, नंतर पी त्याचा पॉवर 8, नंतर क्यू त्याचा पॉवर 10 मायनस 8. ओके, क्लिअर सगळ्यांना. आता बघा समोरच्या ठिकाणी पण काय होणार आहे, तर हेच असेल 10 सी. फक्त कुठं चेंज होणार, तर या एक्सच्या जागी. ठीक आहे, मग मी काय करतो, सगळे एक्सला आपण नंतर लिहू. ठीक आहे, हा, हे बाकीचे लिहून घेतो. हे बाकीचे कोण आहेत, जे आहे ते सगळं लिहून घेतो. ओके, सांग 10 सी, नंतर इथं पी चा पॉवर आणि क्यू चा पॉवर 10 मायनस प्लस एन सी पी चा पॉवर, ओके, आणि क्यू चा पॉवर 10 मायनस. आता सांगा पी किती आहे, तर पी बघा 1/5 आणि क्यू होता 4/5. 1/5 4/5 1/5 4/5. हे काय केलं लक्षात आलं ना. आता काय काय होणार आहे, फक्त या ठिकाणी मी व्हॅल्यू पुन्हा चेंज करणार आहे एक्सच्या. बघा एक्स होता 8, मग जिथे एक्स तिथे 8 लिहा. नंतर एक्स होता 9, जिथे एक्स तिथे 9. एक्स होता 10, जिथे एक्स तिथे 10. दॅट्स क्लिअर. चला काय मिळालं सांगा, 10 सी 8 सांगितलं तुम्हाला. जर डिफरन्स 2चा असेल तर किती येईल उत्तर, 10 गुणिले 9 भागिले 2, म्हणजे हे झालं 45. समोर 1/5 त्याचा पॉवर 8, 1/5 त्याचा पॉवर 8. या ठिकाणी 4/5 त्याचा पॉवर 2 प्लस 10 सी 9. डिफरन्स कितीचा आहे, 1चा, म्हणजे आन्सर काय असणार आहे, तर 10. जो वरती असेल ते उत्तर असणार आहे. समोर 1/5 त्याचा पॉवर 9, 4/5 त्याचा पॉवर 1 प्लस सांगा 10 सी 10. जर दोन्ही सेम असेल तर आन्सर 1. 1/5 चा पॉवर 10, हे झालं 1/5 त्याचा पॉवर 10. 4/5 चा पॉवर 10 मायनस 10, म्हणजे तो झाला 1. ओके, म्हणजे या ठिकाणी मला काय मिळालं. आता काही कॉमन घेऊ शकतो या ठिकाणी, तर कॉमन कोणाला घेऊ, बघा कॉमन कोणाला घेऊ, तर कॉमन घेऊ बघा आपण याला 1/5 ला. कॉमन कोणाला घेऊ, 1/5 त्याचा पॉवर 8 ला घेऊ आपण कॉमन. जर मी याला घेतलं कॉमन तर माझ्याकडे काय राहिलं, हा राहिला 45 इंटू, हा या ठिकाणी सांगा काय करू, डायरेक्ट पॉवर 10 लाच कॉमन घेऊ. ठीक आहे, बघा जर मी पॉवर 10 ला कधी घेतला कॉमन, तर बघा आता इथं राहिला 45, आता इंटू हा राहिला 4 चा स्क्वेअर 16. ठीक आहे, बघा वरती 1 चा पॉवर 10 कॉमन घेतला तर ते 1 ना, तर काही फरक नाही पडणार. खाली 5 चा पॉवर 10 कॉमन घेतला म्हणजे डिनोमिनेटर मधला. आता 5 चा पॉवर 10 म्हणजे हा 8 गेला, हा 2 गेला, सगळा डिनोमिनेटर बाहेर गेला. वरती काय राहिला, वरती काहीच नाही राहिला. वरती राहिला फक्त हा 45 आणि 4 चा स्क्वेअर. ठीक आहे, प्लस समोर काय राहिलं सांगा, हा राहिला आपला 10 इंटू, आता बघा 5 चा पॉवर 9, 5 चा पॉवर 1, हे सगळं गेलं बाहेर. मग इथं राहिलं फक्त वरती 4 प्लस हा ऑलरेडी सगळा कॉमन गेला 1. ठीक आहे, म्हणजेच मला या ठिकाणी मिळालं 1/5 त्याचा पॉवर
10 ब्रॅकेटमध्ये किती झालं हे 45 गुणिले 16 करा बरं 16 80 16 चौक 64 720 प्लस हे 40 प्लस 1 म्हणजेच किती झालं हे तर हे झालं माझं 761 761 डिवाइड बाय 5 टू द पॉवर 10 ह्याला आपल्या ठिकाणी आन्सर. आता लिहा या ठिकाणी रिमार्क बघा काय प्रश्न विचारला स्टुडंट गेट 8 or more करेक्ट क्वेश्चन बाय जस्ट ओनली गेसिंग. तो रिमार्क लिहून टाका प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 8 or more करेक्ट क्वेश्चन बाय जस्ट गेसिंग इज जे उत्तर आलं होतं 761 डिवाइड बाय 5 टू द पॉवर 10. या ठिकाणी आपण बायनोमियल डिस्ट्रीब्युशन ह्या चॅप्टर मधील जे प्रश्न तुम्हाला बोर्डच्या परीक्षेत विचारले जाऊ शकतात आणि बोर्डच्या परीक्षेत विचारले तर उत्तर कशा पद्धतीने लिहायचं कारण भरपूर विद्यार्थ्यांना येत असतं. हा चॅप्टर एकदम सोपा आहे सगळ्यांना येतं मी म्हणत नाही की कोणाला येत नाही मात्र बोर्डच्या परीक्षेमध्ये तुम्हाला येणं महत्वाचं नाही तुम्ही पेपरवरती रिप्रेझेंट काय करता हे त्या ठिकाणी महत्वाचं आहे. म्हणजे काय होतं ना की भरपूर वेळेस जेई मध्ये किंवा सीईटी मध्ये मॅथला 100% 95+% घेणारे विद्यार्थ्यांना बोर्डमध्ये 80 82 85 एवढे मार्क मिळतात. कशामुळे तर त्यांचं उत्तर बरोबर असतं त्याच्यामध्ये 80 पर्यंत जातात मात्र स्टेप्स ते मिस करतात स्टेप्स लिहत नाही त्यामुळे मार्क कट होतात. मग भरपूर वेळेस विद्यार्थी म्हणतात सर आम्हाला तर सीईटी मध्ये आउट ऑफ पडले आम्हाला तर सीईटी मध्ये 95 आहे मग बोर्डमध्ये कसं काय कमी पडले तर त्या ठिकाणी हे कारण असतं. त्यामुळे बोर्डच्या पेपरला बोर्डच्या परीक्षेला उत्तर लिहित असताना स्टेप बाय स्टेप लिहिणं गरजेचं आहे आणि स्टेप बाय स्टेप लिहिणं तुमचं प्रॅक्टिसने शक्य होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला कंटेंट कामाचा वाटत असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा कारण जसे तुमचे बोर्डचे पेपर संपतील तर तुमच्यासाठी सीईटीचे सुद्धा मी सिरीज सुरू करणार आहे. तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुम्हाला काही डाऊट्स असतील काही अडचणी असतील तर नक्कीच आम्हाला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला भेटूयात नेक्स्ट सेशन मध्ये. थँक्यू.